आपल्याबरोबर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे आपलं झी 24 तासमध्ये। सुषमाताई, आपण पाहतोय झिरवळ हे मंत्रालयामध्ये आंदोलन करतायत, संरक्षक जाळ्यांवर त्यांनी उड्या घेतलेल्या आहेत, काय आपली प्रतिक्रिया आहे? राज्यातल्या सरकारला आंदोलन हाताळता येत नाहीत आणि लोकांच्या प्रश्नांवर संवेदनशीलपणे विचार करता येत नाही। ज्या पद्धतीचं आंदोलन सध्या आदिवासी करत आहेत किंवा राज्यातले इतर बांधव करत आहेत, यावर लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही। आजही आम्ही बुलढाण्यामध्ये इथे आहोत। महिला लैंगिक अत्याचाराच्या संबंधाने आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांना निवेदन देण्यासाठी मी, रोहिणीताई खडसे, हेमलता पाटील, आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या महिला इथे 1.5 तासापासून वाट बघतोय। मात्र महामहिम राज्यपालांची भेट घेण्यासाठी आम्हाला बुलढाण्याचे मंत्री महोदय प्रताप जाधव, संजय गायकवाड हे सगळे लोक मज्जाव करत होते आणि आम्हाला भेट घेऊ दिली नाही। त्यामुळे राज्यातल्या कुठल्याच प्रश्नांवरती हाताळण्यासाठी त्यांच्याकडे संवेदनशीलता नाही। अगदी, पण नरहरी झिरवळ हे सत्ताधारी पक्षाचेच आमदार आहेत, मात्र त्यांच्यावर ही आंदोलनाची वेळ का आली आहे? मग नाही, सध्या सत्ताधारी पक्षात असून सुद्धा अजितदादांचं हे काही फार महत्वाचं नाहीच आहे। अजितदादांना सध्या खूप संघर्ष करावा लागतोय, ही तितकीच स्थिती आहे। धन्यवाद सुषमाताई, आपण आमच्याशी बोलल्याबद्दल।